सो हे गाईज, तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे विपुलची श्रेयाच्या चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता की मी पिकअप कधीच झाली होती 6 o'clockला, नाही 5:45ला. तर त्याच्यानंतर मी उठले, फ्रेशअप झाल्यानंतर मी पीठसुद्धा मळून घेतलेला आहे. सो आज वर्कआउट पण माझं छान, माझं वर्कआउट पण खूप छान झालं आहे. सो बॅक पेन सुद्धा ओके आहे. सो अजून काय बोलू हां, तर होप तुमचा पण दिवस खूप चांगला जाईल आजचा सुद्धा. सो आज आपण आपल्या डेली ब्लॉगमध्ये एक 15 मिनिट्सचं प्लस साईज वर्कआउट ॲड करणार आहोत. सो माझ्या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा. होप तुम्हाला हे 15 मिनिट्स प्लस साईजवाल्यांसाठी जे वर्कआउट आहे, होप तुम्हाला सुद्धा आवडेल. सो चला, लेट्स बिगिन विथ द वर्कआउट. सो आपले एनर्जी ड्रिंक सुद्धा घेऊन झालेला आहे. सो तुम्ही बघू शकता की मी आता प्रोटीन सुद्धा रेडी केलं आहे. सो मी आता प्रोटीन इंटेक करत वर्कआउट करणार आहे. होप तुमच्याकडे जर प्रोटीन वगैरे नसेल तर तुम्ही वर्कआउटच्या आधी गरम पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा नॉर्मल जो ब्रेकफास्ट असतो तो करायचा आणि ब्रेकफास्ट वर्कआउट नंतर करायचा आहे. सो सकाळी उठल्यानंतर तुम्हाला गरम पाणी घ्यायचं आहे आणि 15 मिनिट्स किंवा मग जे तुम्ही समजा कोण न्यूट्रिशन घेत आहे तर न्यूट्रिशनमध्ये आपल्याला फक्त 80%चं न्यूट्रिशन असतं आणि 20%चं वर्कआउट असतं, राईट. तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 15 मिनिट्सचं वर्कआउट मी ॲड करणार आहे. हे वर्कआउट फक्त जे प्लस साईज आहे माझ्यासारखी, होपफुली त्यांच्यासाठी आहे. सो दुसरं कोणाला पण करायचं असेल तर शुअर ते करू शकता. सो लेट्स बिगिन विथ अ वर्कआउट ऑफ 15 मिनिट्स आणि माझ्या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा. सो लेट्स बिगिन गाईज. तर होप कालचा गाईज मी तुम्हाला सगळ्यांना सारखं बोलते आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या साईडनी तर मी खूप स्ट्रगल करते आहे ब्लॉग प्रॉपर बनवण्यासाठी. सो प्लीज अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल गाईज. सो विपुल अजून उठलेला नाही आहे. आज विपुलचा वर्कसुद्धा आहे. होपफुली संडेला मे बी माझ्या बहिणीकडे पिठोरीची हे असते, तर होपफुली मी जाईन. होपफुली फायनलाइज नाही आहे अजून, इट डिपेंड्स ऑन माय शेड्यूल काय असतो ते. चला तर आपण जास्त काही नको बोलूया आणि पटकन आपलं 15 मिनिट्सचा प्लस साईज वर्कआउट स्टार्ट करूया. सो होप मला एकच म्हणायचं आहे, जे कोणी वर्कआउट करत आहे सो प्लीज त्यांनी जे आपलं वर्कआउट क्लोथ्स असतात लाईक टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, ते ज्यामध्येच करावं आणि स्वतःच्या हेल्थला, म्हणजे जे हेवी वेट असतात माझ्यासारखे त्यांना सुद्धा बॅक पेन, कोणाला काही असू शकतं. सो स्वतःच्या बॉडीची केअर करून तुम्हाला गाईज वर्कआउट करायचं आहे. वर्कआउट म्हणजे हे आपलं असणार आहे झुंबा डान्स. सो लेट्स बिगिन विथ द डान्स. गाईज आपण काही सुटलो होते तर फटाफट मी आता हे कट करून होते. मोस्ट ऑफ मला चॉकलेट पॅड नको असतो, मला हातावरतीच कटिंग करायला खूप चांगलं जमतं. सो काही सांगू आता आम्हाला कळत नाही आता जिमीला इंजरी झाली आहे, तुम्ही लोक त्याला हटून का करतात हे मला अजिबात आवडत नाही. कारण ज्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की त्याची रिकव्हरी खूप चांगल्यापैकी होत आहे. पण शेवटी तो स्ट्रीट डॉग आहे, त्याला त्याची केवढीही केअर घेतली तरी तो थोडीफार मस्ती बाहेरच्या डॉगबरोबर करतो. सो मला एकच सांगायचं आहे, जर तुम्ही तुमच्या घरातल्या मांजरी कुत्र्यांना कसे प्रॉपर ट्रीट करतात तसेच तुम्ही जंगली कुत्र्यांना सुद्धा ट्रीट करा, कारण ते सुद्धा प्राणी आहेत. सो त्यांना प्लीज हर्ट करू नका. तुमच्याकडून जर खायला पियाला देणं होत नसेल पण ॲटलिस्ट प्रेम तरी द्या त्याला, कारण कुत्रा जेव्हा चांगला होता तेव्हा तुम्ही त्याला खूप प्रेम दिलं आणि आता त्याला अचानक इंजरी झाल्यावर असं बोलाल तुम्ही, असं नाही आहे गाईज. तो जे काही डॉग्स आपल्या आजूबाजूला असतात प्लीज त्यांना तुमच्याकडून जे काय असेल म्हणजे तुम्ही देऊ शकता खाणं ते त्यांना प्लीज द्या, अडतूड करू नका. होप त्यांना जर काही इंजुरी असेल तर होप तुमच्या नियरेस्ट डॉक्टरला तुम्ही बोलून घ्या. आणि दुसरी गोष्ट, डॉग्सला हडतूड करायचं नाही, बिकॉज मी डॉग लवर आहे, कळलं. तुम्ही बघू शकता, तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. बघा विपुल आपल्या ब्लॉगमध्ये आलेला आहे. थोडा वेळ लागतो पण तो नक्कीच येणार आहे आणि एखादा छान ब्लॉग घेऊन त्याच्या फॅक्टरीमधला सुद्धा. तर होप तर तुम्ही त्याला सुद्धा प्रेम द्या जसं मला देतात आणि आमच्या जीवनाला सबस्क्राईब करा.
सो हे गाईज तुम्ही बघू शकता की आता मी ऑफिससाठी निघाली आहे. सो ऑन दी वे आहे मी. आज मला लेट एवढा नाही झाला आहे कारण मी माझं सगळं काम करून खूप फास्ट आवरलं आहे. सो आता भेटते तुम्हाला ऑफिसला जाऊन. तर तुमची पण काही कामं असतील तर फटाफट करून घ्या आणि आमच्या ब्लॉगला फ्री टाईममध्ये बघा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया ऑफिसमध्ये. बॅक कॅमेराने जेवढी क्लिअरिटी येते ना तेवढी कमीच असतो. हा ना. कोणाचं बघत असेल युट्यूबला, आईला मी आलो कसं युट्यूब मध्ये असा विचार करेल. सो हा नेहमीचा रोड आहे आपला. सो तुम्ही बघू शकता सगळीकडे मांडव वगैरे घातला आहे. सो गणपती येणार आहे म्हणून खूप यावेळेस खूप चांगलं असतं. प्रत्येक गणपतीचं डेकोरेशन खूप छानच असतं. सो भेटते आता ऑफिसमध्ये. तो तोपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करा आणि ब्लॉगिंग घ्या. फायनली बघू शकता की मी ऑफिसमध्ये आली आहे. सो आपलं वर्क सुरू झालं आहे. आपले सरसुद्धा आलेले आहे. जास्त ब्लॉगिंग अलाउड नाही आहे. सो काहीच वेळात म्हणजे लंच ब्रेकला तुम्हाला भेटते मी. तर तोपर्यंत माझ्या चॅनलला दुसरे माझे ब्लॉग्स आहेत त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कंटिन्यू राहा. तुम्ही पण तुमचं काम जे काय आहे ते करून घ्या. गाईज गुड इव्हनिंग. तर तुम्ही बघू शकता की मी ऑफिसमध्ये आहे. सो माझं टी टाईमसुद्धा झाला आहे. सो आता इथे आपले सर आता ऑफिसमध्ये येत आहेत. सो आपण घरी जाताना भेटूया. तर माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू करा. हे गाईज तुम्ही बघू शकता की मी ऑफिसमधनं निघाली आहे. सो आता मी चालली आहे थोडंसं पालघरच्या रोडला म्हणजे आमच्या इकडच्या रोडला. सो जाऊन बघूया तिकडे काय काम आहे मला. तिथून मग आपण घरी जाताना पुन्हा भेटूच. गाईस मी भेटते तुम्हाला की फायनली माझं मी डिनर केलं आहे. जेवणाला मी जास्त काही नाही खाल्लं आहे. फक्त हे केलं आहे काय बोलतात त्याला खिचडी बनवली होती. सो मी आणि विपुलने तीच खाल्ली आहे. सो आता विपुल थोडंसं मेडिकलमध्ये गेला आहे ॲक्च्युली ORS आणायला आणि माझे काही टॅबलेट्स पण आणायचे होते. सो होपफुली तो मेडिकल केमिस्टमध्ये गेला आहे. सो गाईज प्रॉब्लेम असा झाला आहे की सडनमध्ये थोडीशी चक्कर येत होती आज मला. आज मे बी वॉटर इंटेक खूप कमी केलेलं आहे मी. सो त्याच्यामुळे असू शकते किंवा मी आज जे वर्कआउट केलं तर सर्वायकलमुळे असू शकते. सो आय डोंट नो कशामुळे चक्कर येते आहे मला किंवा हायपर ॲसिडिटी. सो मी तेच विचार करते नक्की काय आहे ते. सो तुम्हाला भेटते मी आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटणार तुम्हाला. कारण उद्याचा ब्लॉग असा असणार आहे की आपल्याला जायचं आहे माझ्या बहिणीच्या घरी. एक दिवस स्टे आहे तिकडे माझा. सो उद्या मी तिच्या घरी जाणार आहे. सो तिने काहीतरी ते पिठोरीची पूजा ते मांडतात ना. सो काहीतरी तिने 1-2 वस्तू सांगितल्या आहेत. ते मी विपुलला सांगितलं आहे की पूजेच्या सामानाच्या दुकानातून येताना ते घेऊन ये. सो मी ते जाताना घेऊन जाईन. इवन मला मग तिथे पोचल्यानंतर 5 फळं वगैरे पण न्यायची आहे. 5 फळं वेणी जे काय असेल ते जे पॉसिबल होईल माझ्याने. सो ते मला घेऊन जायचं आहे. होप सो माझ्या फेसवरनं तुम्हाला दिसलंच असेल की मी दमली तर आहेच ऑब्वियसली. कारण असं झालेलं आहे की आता गणपतीचं सीझन आलं आहे तर मी ऑटोमोबाईल्समध्ये कामाला आहे. सो जे फायनान्स आणि सेल्स सिस्टममध्ये मी आहे. सो कसं झालं आहे कारण सेल्स नसल्यामुळे थोडंफार काम साडी चालतं ऑफिसमध्ये. सो होप गाईज तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. जे मी प्लस साईजचं झुंबा वर्कआउट जे मी टाकलं आहे त्याच्यामध्ये होप तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. म्हणजे मी असे छान ब्लॉग्स अट्रॅक्टिव्ह तुमच्यासाठी आणेन आणि अजून काय बोलू तुमच्याशी. सो असंच आमच्या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बघा सबस्क्राईब करणं हे मी का सांगते आहे युजली जर आमचं वर्क तुम्हाला आवडलं तरच सबस्क्राईब करा. कारण कसं आहे आजकाल सगळं चालू आहे काय ना काय बोलतात ना. आता मला ते बोलायची गरज नाही आहे. सो मला नाही वाटत मी ते बोलू शकते. तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. पुन्हा भेटूया अशीच काही ब्लॉग घेऊन. सो माझ्या चॅनलला लाईक करा. सो गुड नाईट गाईज. सो लव यू ऑल.